मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे आपला दृष्टिकोन आपल्याला कायम आनंदी ठेवतो. काय ते बघूया. तुम्ही कोण आहात, काय काम करता यावर ध्यानधारणेचे महत्त्व किंवा त्याचे फायदे ठरत नसतात. सगळ्यात प्रथम हे लक्षात ठेवले पाहिजे की मन शांत ठेवण्यासाठी हे पहिले पाऊल आहे. व्हेरी गुड. पुढे बघूया मित्रांनो. विपश्यना, मंत्र ध्यान, श्वास ध्यान किंवा शांत ध्यान यापैकी कोणतीही पद्धत स्वीकारली तरी अंतिम परिणाम तोच असतो. दिवसातून 2 वेळा सकाळी 20 मिनिटे आणि रात्री भोजनापूर्वी 20 मिनिटे ध्यानधारणेसाठी योग्य आहेत. पुढे बघूया मित्रांनो. नकारात्मक भावना दूर करा. मनाची शांतता टाळण्यास नकारात्मक भावना सर्वाधिक कारणीभूत असते. नकारात्मक भावनेचा परिणाम तुम्हाला वाटतो त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने मनावर होत असतो. त्यामुळे नकारात्मक भावनेला थारा मिळता कामा नये याची काळजी घ्या. मनात नकारात्मक विचार येत आहेत असे वाटताच पूर्णपणे त्याचा विरुद्ध विचार करायला प्रारंभ करा. अरे वा, व्हेरी गुड. राग विसरा. जोपर्यंत तुम्ही राग विसरायला शिकत नाही तोपर्यंत तुम्हाला कधी मनःशांती लाभणार नाही. बापरे. काहीही झाले तरी तुम्ही माफ करायला शिकले पाहिजे, कारण माफ न करण्यामुळे होणारे नुकसान अधिक असते. रागातून घडणाऱ्या घटनांमुळे तुमचे मन अस्वस्थ होते. त्यातून अनेक आजारांना, व्याधींना निमंत्रण मिळणार असते. बापरे. त्यामुळे कधीही रागावू नका. तुम्ही रागवण्याएवढी समोरच्या व्यक्तीची पात्रता नसते हे लक्षात घ्या. अरे बापरे. प्रवाही रहा. याचा अर्थ याचा नव्हे की गर्दीच्या मागे धावत राहा. प्रवाही राहा म्हणजे अनावश्यक विरोध करू नका. गुड. आयुष्यातील संकटाशी झगडत बसू नका. आपला मार्ग किंचित वाकडा करून पुढे कसे जाता येईल याचा विचार करा. व्हेरी गुड. झगडत बसण्याच्या तुमच्या स्वभावामुळे समस्या आणखीन कठीण बनतात. छान. विरोध करत बसण्यापेक्षा थोडी लवचिकता दाखवून पुढे निघालात आणि प्रवाहाबरोबर राहिलात की लगेच गोष्टी सोप्या वाटू लागतात. व्हेरी गुड. त्यातून मग तुम्ही तुमचे ध्येय सहजपणे आणि मनःशांती ढळू न देता साध्य करू शकता. फार छान, फार छान. वाद टाळा. वादातून काहीही साध्य होत नाही ही गोष्ट प्रथम लक्षात घ्या. अनेक प्रसंगात केवळ वादावादीमुळे मनःशांती भंग पावते. एकदा तुम्ही वैचारिक परिपक्वतेची पातळी गाठल्यावर वाद घालणे दुःखदायक आणि अर्थहीन ठरते. पुन्हा त्यातून तुमची पात्रता लोकांसमोर ठळकपणे नजरेत भरते. बापरे. वाद घालण्यातून दोन्ही बाजू दुखावल्या जातात. मूड खराब होतो. द्वेष आणि राग ज्याच्या मनात ठासून भरला आहे ती व्यक्ती कधी मानसिक शांतता मिळवू शकत नाही. अरे बापरे. काही वेळ एकटे राहा. गर्दीपासून काही वेळ दूर राहिल्याने माणूस स्वतःला महत्त्वाच्या वाटणाऱ्या बाबींविषयी नव्याने विचार करू लागतो. व्हेरी गुड. एकटे असल्यास तुम्ही स्वतःबद्दल विचार करू लागाल आणि कोण काय म्हणते याकडे कमी लक्ष द्याल. अंतर्मनाच्या शांततेसाठी हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. व्हेरी गुड. एकटे राहण्यातून माणूस स्वतःवर जास्त विश्वास ठेवायला शिकतो. अरे वा, फार छान. त्यातून तो स्वतःसाठी अधिक चांगले निर्णय घेऊ शकतो. म्हणजेच आयुष्यात आपल्याला काय साध्य करायचे आहे यावर तुम्ही लक्ष केंद्रित करता. व्हेरी गुड. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.